सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर गाईज, आज सह्याद्री विद्या मंदिर ह्या शाळेमध्ये कन्यापूजनाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी कन्यापूजनाचं आयोजन केलेलं आहे। एका वर्गात सर्व मॅडमनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मस्त बस्कर वगैरे अंथरून त्यापुढे रांगोळी वगैरे काढून अशी ही जी कन्या रूपी मुली जे आहे त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी छान अशी तयारी केलेली आहे। आणि सर्व मॅडम आणि आंटी यांनी मिळून सुंदर असं औक्षणाचं आयोजन सुद्धा इथे सुंदर असं केलेलं आहे। मस्त फुलं वगैरे टाकून त्यांची एंट्री देखील खूप सुंदर अशी केलेली आहे आणि मुलींना सुद्धा खूप आनंद होत आहेत की आज आपल्या मॅडम आपल्याला न शिकवता तर आपल्याला असं आपलं स्वागत करत आहे। न प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा होता आणि प्रत्येक मुलगी ही खूप सुंदर असं नटून आलेली होती। कोणी देवीचं रूप धारण केलेलं होतं, तर कोणी असं छान छान आगळा वेगळा ड्रेपरी त्या घालून आलेल्या होत्या आणि खूप सुंदर असं त्यांनी आवरून देखील आलेल्या होत्या। आणि प्रत्येक ह्या ज्या मॅडम आहेत आणि आंटी ज्या आहेत प्रत्येक एकदम छान अशा त्यांच्यामध्ये एनर्जी होती आणि हुरूपही देखील होता की आपल्या मुलांचं आपल्या कन्यांचं छान असं औक्षण इथे करायचं आहे आणि छान असा कन्यापूजनाचा कार्यक्रम इथे आपल्याला साजरा करायचा आहे। त्या पद्धतीने सगळ्या मॅडम आणि आंटी इथे मुलांचं स्वागत करत आहे। तर मला सुद्धा हे बघून खूप आनंद वाटला की चला काहीतरी म्हणजे आपल्याला आपल्याबरोबर छोट्या छोट्या मुलांनाही आपल्या सणासुदींची माहिती होते आणि जे छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांच्यासुद्धा मनावर एक भावना ही खोलवर जाऊन रुजली जाते की ह्या मुलींचं अशा प्रकारे औक्षण करत आहे, त्यांचं स्वागत करत आहे, याच्या मागे देखील काहीतरी अर्थ असेल, त्यामुळेच मुलींचं औक्षण करत आहे, त्यांची पूजा वगैरे करत आहेत आणि ते देखील मुलं देखील अशाच प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा देखील आत्ताच ते प्रयत्न करतील। त्यांच्या मनावर देखील ही गोष्ट रुजू होईल आणि हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला तर त्यांचे सुद्धा खूप मनापासून सर्वांचे आभार। कारण की हा कार्यक्रम म्हणजे अपेक्षापेक्षाही खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा आहे। आणि नंतर त्यांनी देखील मला हे औक्षण करण्याचा मान दिला, त्यामुळे मी सर्व मॅडमचे देखील खूप खूप आभार मानते। आणि नंतर हा औक्षणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मस्तपैकी सर्व मुलांना एका जाग्यावर बसून त्यांचे पाय देखील सर्व मुलींचे धुण्यात आलेले आहे। कारण की आपण जेव्हा आपल्या घरात देवीची एंट्री करतो किंवा कोणतेही कार्यक्रम असतो, सुहासनी वगैरे असतात, तर पहिलं आपण पाय वगैरे त्यांचे धुत असतो आणि नंतर स्वस्तिक वगैरे काढत असतो। अगदी त्याच प्रकारे त्यांनी शाळेत इथे प्रत्येक मुलीचे प्रत्येक मॅडमनी आणि आंटींनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे पाय वगैरे अगोदर धुतलेले आहे आणि प्रत्येक मॅडमनी प्रत्येक मुलींच्या पायावर सुंदर असं स्वस्तिक देखील काढलेलं आहे आणि मुलीसुद्धा खूप आनंदात इथे पाय मॅडमकडं देऊन बसलेले आहेत। तुम्ही बघू शकता त्यांनाही खूप आनंद वाटत आहेत की आज आपल्या मॅडम आपली चक्क आपले पूजा करतात। कारण की ज्या मॅडमच्या आपण नेहमी पाया पडत आलेलो आहे तर चक्क त्याच मॅडम आज आपलं पूजन करून आपल्या पाया वगैरे पडत आहेत, असं त्यांना ते काहीतरी कुठंतरी फील होतं असं असणार आहे। आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक मुलगी कसं आपले पाय वगैरे स्वस्तिक वगैरे काढून झाल्यानंतर पाय वगैरे घेऊन बसलेला आहे आणि एकदम छान आणि एकदम छान असा हा कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक मुलींचं प्रत्येक मॅडमने इथे दर्शन देखील केलेलं आहे। खूप सुंदर अशा पद्धतीने नियोजनबद्ध हा कार्यक्रम त्यांनी इथं पार पाडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीने हा कार्यक्रम इथे चालू आहे। कारण की छोटे मोठे मुलं हे काही 4-5 मुलं नाही आहेत, जवळजवळ 60 ते 65 मुली इथे आहे आणि प्लस मुलं देखील आहेत, पण मुलींची जी पूजा होत आहे त्यामुळे इथे 2-3च मुलं इथे ठेवलेलं आहे आणि जागा अभावी बाकीचे मुलं जे आहेत ते
साईडच्या वर्गामध्ये आहे. तर एवढे मुलं ॲडजस्ट करणं काही सोपं नाही. तरीही या मॅडमनी आणि आंटींनी एवढी मुलं खूप छान प्रकारे त्यांना म्हणजे ॲडजस्ट केलेला आहे. आणि एवढाही कल्ला देखील असून मी एवढा अनुभव घेतला की एकाही मॅडमच्या चेहऱ्यावर त्राण नव्हता, राग नव्हता. कारण की मुलं त्रास दिल्यावर आपल्यालासुद्धा आपल्या स्वतःच्या मुलांनी त्रास दिला तर आपल्यालासुद्धा खूप चिडचिड होते आणि रागही येतो. मुलांना आपण फटकतही असतो. पण त्या मॅडमनी असं काही न करता एकदम प्रेमामध्ये त्यांना घेऊन समजावून सांगून हे जो कार्यक्रम आहे तो इथे पार पाडण्याचा छान असा प्रामाणिक प्रयत्न इथे केलेला आहे. आणि नंतरनं जी चुनरी आहे ती देखील प्रत्येक मुलीच्या डोक्यावर इथे घालण्यात आलेली आहे. आणि चुनरी जी घातलेली आहे ती घालून इथे दर्शन देखील घेण्यात आलेले आहे. आणि मुलं जे आहे त्यांना डोक्याला अशी पट्टी देखील जय माताजीची इथे बांधलेली आहे. आणि हे बघा प्रत्येक मॅडम एवढ्या हुरूपाने हा कार्यक्रम एवढं एनर्जिक होऊन हा कार्यक्रम पार पाडत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतही असेल त्यांची लगबग, त्यांचा तो मुलांचा तो निरागसपणा, मॅडमची लगबग, किती सुंदर हा कार्यक्रम म्हणजे पार पाडताना दिसत आहे. मलाही मध्ये मध्ये खूप भरून यायचं की जर असे काळजी करणाऱ्या मॅडम आंटी आपल्या मुलांना भेटल्या ते म्हणजे आपलं पालकांचं खरंच भाग्य आहे. आणि असे कार्यक्रम त्यांनी आवर्जून अशा कार्यक्रमांची म्हणजे ते ठेवतात शाळेत. आणि म्हणजे मुलांनाही आपले जे सणसूद आहेत ते कशा प्रकारे साजरे करायचे याचं देखील नॉलेज त्यांना इथे भेटत असतं. बघू शकता मुली किती आनंदात आहे. आणि असं आपलं ती चुनरी देखील डोक्यावर एकदम छान अशा पकडून इथे बसलेलं आहे. आणि नंतरनं सर्व मुलींची आरती करायची होती म्हणून त्यांना एकदम छान असं रांगेत इथे बसवलेलं आहे. आणि स्क्रीनवर मॅडमनी आरती लावलेली आहे. आणि प्रत्येक मॅडमनी प्रत्येकीने आळीपाळीने आरती देखील इथे घेतलेली आहे. आणि मुली बघू शकता तुम्ही त्यांचीच आरती चालू आहे त्यासुद्धा टाळ्या वाजवतात. म्हणजे आपलं कल्चर हे सांगून जातात की आरतीच्या वेळी आपल्याला टाळ्या वाजवायच्या असतात. हे देखील मुलांना समजतात, ते देखील इथे टाळ्या वाजवत असतात. आणि आरतीसुद्धा खूप सुंदर झाली आहे. खूप सुंदर पद्धतीने इथे आरतीचं देखील लास्ट नियोजन झालेलं आहे. आणि ते देखील खूप सुंदर प्रकारे इथे झालेलं आहे. आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावर म्हणजे प्रत्येक मॅडम ज्या आहे, आंटी ज्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खूप वेगळाच एक आनंद दिसतो. आणि ज्या माध्यमिक शाळेच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या देखील इथे खाली आलेल्या आहे. म्हणजे काय कार्यक्रम चालू आहे क्लासमध्ये त्यांना देखील उत्सुकता होती म्हणून त्या वर्गाच्या आतमध्ये म्हणजे शिरून हा कार्यक्रम त्या बघत होत्या. तर मॅडमनी त्यांना देखील इथे आरतीचा मान दिलेला आहे. असं नाही की तुम्ही मोठे आहेत, तुम्ही इथे काय करतात, जा वर्गाच्या बाहेर, असं देखील त्यांनी केलेलं नाही. आदरापूर्वक त्यांना देखील इथे आरतीचा मान दिलेला आहे. आणि त्यांनाही खूप समाधान वाटलं. तुम्ही बघू शकता त्या मुलींनासुद्धा किती आनंद इथे झालेला आहे. आणि त्या देखील तिथेच थांबून राहिल्या आरतीसाठी. म्हणजे प्रत्येकाला इथे त्याच्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या वयाच्या नुसार इथे मानपान दिलेलं आहे. त्यांना देखील त्याचा किती आनंद झालेला आहे ते देखील आपल्याला इथे दिसून येत आहे. तर नेहमीच असे कार्यक्रम आपल्या ह्या सह्याद्री शाळेमध्ये पार पाडत राहावे अशी देखील मी मॅडमला आणि इथल्या मुख्याध्यापकांना विनंती करेल. कारण की खूप सुंदर वाटतं. आणि आपल्या जी भारतीय संस्कृती आहे, जे सणसूद आहेत आपल्या, ते सुद्धा मुलांना इथे माहिती होईल. आणि ते कसे साजरे करायचे याचं देखील यांना शाळेत नॉलेज येईल. आणि ती संस्कृतीसुद्धा जपण्याचा ते प्रयत्न करतील. आणि नंतरनं जे शाळेचे मुख्याध्यापक आहे वरपे सर, त्यांनी देखील खूप आनंदात इथे सहभाग घेतलेला आहे. ते एक जेंट्स असूनसुद्धा ह्या कन्या पूजनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी खूप उत्साहात इथे म्हणजे सहभाग घेतलेला आहे. आणि त्यांनी देखील आपल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची देखील इथे पूजा केलेली आहे. आणि स्वतः त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे. जे आदरणीय आहेत त्यांचं सगळे दर्शन घेतात. आज त्याच व्यक्तींनी इथे आपल्या मुलींचं, आपल्या कन्यांचं, आपल्या विद्यार्थिनींचं इथं स्वतः दर्शन घेतलेलं आहे. ते बघूनसुद्धा मला इथे खूप छान वाटलं.
खूप असं वेळोवेळी मन भरून आलं. आणि त्यानंतरनं छान असा खाऊचा वाटप देखील इथे केलेला आहे. प्रत्येक मॅडमनी आणि आंटींनी कॉन्ट्री काढून हा कार्यक्रम इथे ठेवलेला होता आणि खाऊ देखील त्यांनी इथे मुलींसाठी आणलेला होता. आणि हे बघा, भरपूर त्यांना इथे साहित्य देखील आणलेलं होतं. रुमाल, क्लचर, रबर बँड वगैरे वगैरे असं प्रत्येकीला मुलींना इथे सामान देखील त्यांनी आणलेलं होतं. आणि प्रत्येक मुलांना आवर्जून इथे खाऊ देखील त्यांनी वाटलेला आहे. आणि खूप सुंदर असं मुलांना देखील वाटलं. खूप आनंदही त्यांना इथे झालेला असणार आहे. आणि नंतरनं जे आपले कडलक सर आहेत ते नेहमी सह्याद्री शाळेला इथे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करत असतात. ते देखील लास्ट मोमेंटला इथे त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. न चुकता ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्यांनी मुलांना खूप सारा खाऊ देखील इथे आणलेला आहे. आणि स्वतः जे मुख्याध्यापक आहे वरपे सर, त्यांनी देखील स्वतःच्या हाताने इथे मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे. आणि त्यांना जे साहित्य आणलं होतं त्यांचं वाटपसुद्धा इथे कडलक सरांनी आणि वरपे सरांनी इथे केलेलं आहे. नंतरनं इथे सर्वांचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आणि नंतरनं मॅडमनी माझी देखील इथे ओटी भरलेली आहे. आणि मला देखील हळदी कुंकू लावून मॅडमनी माझं ओटी वगैरे भरून माझं देखील इथे सन्मान केलेला आहे. मला त्याचा देखील खूप आनंद इथे झालेला आहे. आणि अशाच प्रकारे हे कार्यक्रम इथे साजरे व्हावेत. प्रत्येक मॅडमनी, सरांनी, पालकांनीसुद्धा यात सहभागी व्हावे अशीच मी सर्वांना विनंती करते. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील कोणत्याही शाळेचे शिक्षक असो, शिक्षिका असो, तर आपल्या शाळेमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातील याची देखील तुम्ही दक्षता घ्यावी. आणि आपल्या शाळेमध्ये असे प्रत्येक प्रकारचे कार्यक्रम, सण आवर्जून आपण ते साजरे करावेत अशीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल. आणि त्यानंतरनं आम्ही फोटो देखील इथे काढलेले आहे. छान असे सर्वांनी, मॅडमनी आम्ही मिळून फोटो देखील काढलेला आहे. तर गाईज, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.